प्रेस द लॉर्ड, प्रभु की स्तुती हो. प्रभु का वचन स्तोत्र 91. जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतोय तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतोय. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तो तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, कालोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ते तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यास तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूताला आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये. ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग ह्याच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर ह्यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उंचस्थली सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करीन तेव्हा मी त्याला उत्तर देईन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. मी त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन. मी त्याला सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. प्रभु की स्तुती हो. आमीन.